जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाड बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या विषयांवर बोललोय आणि त्या विषयांवर बोलत असताना ग्राहकांना दिले जाणारे जे वेगवेगळे हक्क आहेत त्या संदर्भात सुद्धा थोडी चर्चा झाली. पण गेल्या काही भागांमध्ये या हक्कांबद्दल सविस्तर चर्चा करत असताना त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज त्यातलाच एक हक्क, सुरक्षिततेचा हक्क, जो ग्राहकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्याबद्दल आजच्या कार्यक्रमात सविस्तर बोलणार आहोत. यासाठी ज्या तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलंय त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत मंगला गाडगीळ मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत. मॅडम शिक्षण विभाग प्रमुख आहेत मुंबई ग्राहक पंचायतीच्या. त्यानंतरच्या आपल्या आजच्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत अनुराधा देशपांडे मॅडम. नमस्कार. तुमचंही स्वागत. कार्योपाध्यक्ष आहेत त्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या आणि या विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी त्या आल्यात. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर अर्चना सबनीस मॅडम. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत. मॅडम माजी अध्यक्षा जिल्हा ग्राहक मंच ठाणे. त्यामुळे सुरक्षिततेचा हक्क तुम्ही खूप सविस्तर आपल्या सगळ्या ग्राहक प्रेक्षकांना सांगणार आहात. आणि सुरुवात करत असतानाच हा हक्क नेमकं काय सांगतो, मी गाडगीळ मॅडमपासून सुरुवात करते. काय हक्क आहे मुळात हा आणि काय अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे या हक्कामध्ये? ग्राहक म्हणजे काय की जो वस्तू किंवा सेवा विकत घेतो, पण बऱ्याचशा ह्या ज्या वस्तू असतात त्या त्याच्या पाठीमागे, त्याच्या नजरेसमोर नसतात किंवा त्या बनवल्या जात असताना त्या त्याच्या पाठीमागे बनतात. मग आता ती विकत घेतल्यानंतर ती वापरताना, खाताना काही ती सुरक्षित असली पाहिजे. त्याचं नुकसान होता कामा नये ग्राहकाचं. हे आता नुकसान कुठल्या कुठल्या प्रकारचं असू शकतं, तर ते शारीरिक असू शकतं. म्हणजे अन्न जर खराब असेल तर त्याची तब्येत बिघडू शकते आणि वस्तू जर का खराब असेल, कुठलं उपकरण म्हणा काही, तर त्याची आर्थिक नुकसान होऊ शकतं. तर ह्या दोन्ही प्रकारांनी त्याचं नुकसान काही केल्या होता कामा नाही. आणि म्हणून हा सुरक्षिततेचा हक्क फार महत्त्वाचा आहे. आणि ह्या वस्तू किंवा ज्या गोष्टी बनत असतात तेव्हा आपण तिथे उपस्थितही नसतो, नाही का? हा सुद्धा बरोबर आहे. आपल्या पाठीमागे त्या बनत असतात. यामध्ये सबनीस मॅडम कोणत्या कोणत्या गोष्टी अजून सविस्तर बघितल्या पाहिजेत ग्राहकांनी? कारण ही सुरक्षितता आपली आहे, ग्राहकांची सुरक्षितता आहे. काय सुरक्षितता म्हणजे काय की आपण अगदी श्वास घेण्यापासून आपण काहीतरी करत असतो. जसं आपण ऐकलेलं असतं की खाण कामगार अभ्रकाचे खाणीत जे काम करतात त्यांना ती दूषित एअर घेतल्यामुळे फुफ्फुसाचे काही त्रास होतात, तर त्यांना सुरक्षिततेचा अधिकार नाही का? त्यांना चांगली अनपॉल्युटेड एअर मिळण्याचा अधिकार आहे. तर इथपासून मी आपल्या पहिल्या श्वासापासून हा आपला हक्क सुरू होतो. त्याच्यानंतर पाणी, चांगला अनपॉल्युटेड किंवा फ्रेश वॉटर मिळणं प्यायला, हा आपला अधिकार असतो. किंवा अन्नपदार्थांवरती अनुताई अजून जास्त सांगतील, पण भेसळयुक्त अन्नपदार्थ जर का असतील तर त्याच्या अगेन्स्ट आपण कुठेतरी जायला पाहिजे. किंवा मला बिन भेसळीचे अन्नपदार्थ मिळायला पाहिजेत. किंवा कोल्ड्रिंक्स आपण जी घेतो त्याच्यात बऱ्याचदा भेसळ असल्याचं आपण खूप बातम्या ऐकतो. तर अक्षरशः मी पहिल्या श्वासापासूनच हा आपला अधिकार सुरू होतो. त्यामुळे आपण जी वस्तू खरेदी करणार आहोत किंवा जी सेवा घेणार आहोत ती नेमकी आपल्या शरीराशी किंवा आपल्या वापरामध्ये तिचं काही गडबड तर होणार नाही आहे ह्याची मला वाटतं काळजी ग्राहकाने ती विकत घ्यायच्या वेळेलाच घेतली पाहिजे. मला वाटतं मॅडम ह्याच्याबद्दल आणखीन सविस्तर सांगतील की ग्राहकाने मुळात पहिल्या पायरीपासून कसं जागरूक असायला हवं. मला ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच रश्मी असं सांगावंसं वाटतं की माणूस जन्माला येतो, तो येण्याच्या आधीपासूनच तो ग्राहक आहे. खरं. तो मरेपर्यंत. ही एक थोडीशी आपण एक व्यापक त्याची व्याख्या म्हणूया ग्राहकाची. आता तो जन्माला येण्याच्या आधीपासून ज्यावेळेला आईच्या पोटात बाळ असतं त्यावेळेला जर आईने जी काही औषधं घेतली किंवा काही अन्न घेतलं, ग्रहण केलं
आणि त्याच्यापासून त्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम झाले किंवा आईला प्रॉब्लेम झाले तर तो आईची सुरक्षितता धोक्यात येते, बाळाची सुरक्षितता धोक्यात येते. बरोबर. तर त्यामुळे आपण जे संबंध आपल्या आयुष्याचा हा सगळा प्रवास आहे जो तर जे संसदेने दिलेले आपले सगळे हक्क आहेत, या हक्कातला हा जो महत्त्वाचा जो हक्क मिळतो तो आपण किती प्रमाणावरती तो स्वीकारतो आणि त्याचा वापर करतो. कारण ग्राहकाला हक्क मिळाले खरे, पण त्या हक्काचा जर मी वापरच केला नाही किंवा मी त्याच्याबद्दल जर जागृतच नसेल तर मला त्या हक्क मिळालेल्या हक्कांचा काही उपयोगच होणार नाही. त्यामुळे ग्राहकामध्ये ती जागृती असणं स्वतःच्या हक्काबद्दलची आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर करणं हे महत्त्वाचं आहे. आता साध्या साध्या गोष्टी असतात. आता आपण जर आज आता बोलायचंच म्हटलं तर हा जो हक्क आपल्याला जन्मापासूनचा येतो तो तुम्हाला पावलोपावली त्याचा वापर करायची वेळ येते, कारण तो तुम्हाला प्रत्येक तुमच्या आयुष्याशीच निगडित आहे. किंबहुना माहितीचा अधिकार आणि हा अधिकार म्हणजे सुरक्षितता अधिकार एका नाण्याची दोन बाजू आहेत. आता त्याच्यासाठी मला माहिती आहे किंवा मला माहिती नाही आणि म्हणून मी तो वापरला गेला नाही आणि मग माझी सुरक्षितता धोक्यात आली तर त्याच्यानंतर मग पुढची पायरी येते की ती ग्राहक तक्रारीची येते. आता साधी गोष्ट आहे, म्हणजे ह्या निमित्ताने मला एक घटना सांगायचा मोह आवरत नाही इथे, की साधं आपलं गॅस सिलेंडर, आपल्या घरामध्ये गॅस घेऊन बऱ्याच ठिकाणी पाईप गॅस असतात पण अजूनही बहुतेक ठिकाणी सगळीकडे सिलेंडर वापरण्याची पद्धत आहे. पूर्वी एक सिलेंडर असायचं, आता 2 सिलेंडर द्यायला लागली कारण आपल्याला सोयीचं झालं म्हणून त्याच्यातून. पण माझ्याकडे ज्यावेळेला गॅसचा तो डिलिव्हरी करणारा माणूस ज्यावेळेला सिलेंडर घेऊन येतो त्यावेळेला मला तो सिलेंडर सदोष आहे का तो व्यवस्थित आहे हे बघून घेण्याची माझी तयारी पाहिजे. मला ते माहिती पाहिजे की तू आलाय सिलेंडर ठेवून जातोस बाबा रे, मला त्याचा तो नॉब आहे तो उघडून दाखव, सील उघडून दाखव, गॅस लीक तर कुठे होत नाही आहे ना, हे त्या घरात सिलेंडर घेणाऱ्यांनी सांगायला पाहिजे. आता तो जर त्यांनी जर सांगितलंच नाही आणि नंतर मग जर ज्यावेळेला सिलेंडर बदलायची, कारण आता काय होतं आपल्या घरात 2 सिलेंडर असली की आपणच बदलतो. मग त्याचा जर ती व्हॉल काढला आणि त्याच्यातून गॅस लीक होत असेल मग काय करणार आपण? आपल्याला ते माहिती पण पाहिजे. त्यामुळे सुरुवात माझी कुठे होते की मी सिलेंडर घेतानाच मी तो बघून घ्यायचा आहे काळजीपूर्वक. या निमित्ताने एक घटना अशी घडली होती की हा जो आपल्याला माहीत नसतात ना आपलेले हक्क, त्याच्यातून काय घडलं तर अशीच काही वर्षापूर्वी त्या गृहिणींनी घरामध्ये सिलेंडर बदलायची तिच्यावरती वेळ आली. पण त्यावेळेला फॉर्च्युनेटली काय झालेलं होतं की तो डिलिव्हरी मॅन आला होता, तिच्याकडे 2 सिलेंडर नव्हते त्यामुळे तो सिलेंडर घेऊन आला होता. त्यांनी सिलेंडर तो बदलायला गेला त्यावेळेला ते उघडल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की बारीक असा आवाज येत होता त्याच्यातून. तर त्यांनी सांगितलं हिला की नाही हे ना जास्त भरलं गेलेलं सिलेंडर आहे आणि ते थोडंसं रिकामं करायला लागेल. अच्छा. हां, आता रिकामं करायला लागेल तर एक साधी गोष्ट कॉमन सेन्सची गोष्ट असते की ती तिथे कुठे रिकामं करायचं त्याची. त्या बाईंना थोडीफार माहिती होती त्यामुळे त्यांनी सांगितलं हे घेऊन तू बाहेर जा आणि मग तिथे रिकामं कर. तो म्हणाला कुछ डरने की बात नाही आहे. त्यांनी त्याच्या हातातल्या स्क्रूड्रायव्हरनी ती पिन फक्त पंच केली. ती पिंच हे केल्यानंतर थोडा गॅस त्याच्यातनं बाहेर पडला. त्या बाईंना सांगण्यात आलं की तुम्ही एक 10 मिनिटांनी हा चालू करा, तोपर्यंत गेलेला असेल. पण गॅस हा जड असतो, तो खाली बसतो, तो हवेतून निघून जात नाही त्याच्यातून. एक 10-15 मिनिटांनी त्या बाईंनी लायटरनी गॅस चालू केला आणि जो धपकन भडका उडाला त्याच्यामध्ये त्या बाई भाजल्या. त्यांना वाचवायला गेलेला त्यांचा मुलगा भाजला, स्वतः तो मेकॅनिकही भाजला. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या बाई भाजल्या होत्या की त्याच्यातून त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे मला सांगून सुद्धा तो म्हणजे जो डिलिव्हरी मॅन होता तो पुरेसा प्रशिक्षित नसल्यामुळे ती जी घटना घडली त्याच्यामधनं 2 गोष्टी बाहेर येतात त्याच्यातून की सुरक्षितताही धोक्यात आली आणि माहिती पुरेशी दिली गेली नाही. त्यामुळे ह्याच्या पुढे केव्हाही सिलेंडर घेताना, कारण गॅसच्या सिलेंडरच्या ते इतक्या असंख्य घटना घडलेल्या आहेत ॲक्सिडेंटच्या, ग्राहक पंचायतीकडे आल्या, ह्या सगळ्या तक्रारी ग्राहक पंचायतीकडेच आलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यातला दुसरा एक भाग म्हणजे इथे ग्राहकांना मुद्दाम जाणीव करून देण्यासाठी किंवा माहितीसाठी म्हणून सांगते की आपल्याकडे 2-3 वेगवेगळ्या कंपन्यांची सिलेंडर्स असतात घरात. खरं म्हणायचं तर कंपनीने चांगला नियम केलेला आहे की एका घरामध्ये एकाच कंपनीचं सिलेंडर असणं आवश्यक आहे. 2 वेगळ्या कंपनीचे सिलेंडर ठेवता येत नाहीत. त्याच्यानंतर जो झालेला बदल आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे याच्यातून. अशीच घटना ऐन दिवाळीच्या दिवशी एका घरामध्ये घडली. 2 वेगवेगळी सिलेंडर्स,
त्या बाईंनी त्याचं, कारण कसं असतं ना की त्या सिलेंडरला लावायचा जो आपला रेग्युलेटर असतो, तो रेग्युलेटरची जी ती ओरिंग आणि त्याचा जो साईज असतो तो 2 सिलेंडरचा थोडासा फरकाचा असतो. तो जर लूज असेल तर त्याच्यातून गॅस लीक होऊ शकतं. त्या घरात तेच झालं. त्या बाईंनी ह्याचा रेग्युलेटर काढला आणि ह्या रेग्युलेटरला लावला. रात्रभर गॅस लीक झाला आणि सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेला हे झालं, ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये ते ग्रस्त स्वतः गेले, त्यांचा मुलगा गेला. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेली घटना. तर त्यामुळे जरी कंपन्यांनी तुम्हाला कितीही सुरक्षितता दिली आणि द्यायची केली तरी त्याचा वापर कसा करायचा ते ग्राहकावरती पण अवलंबून आहे. त्यामुळे केवळ मला हक्क मिळाला म्हणून तो हक्काचा घ्यायचा, पण मी त्याच्यासाठी जी कर्तव्य आहेत किंवा जी माहिती आहे ती न घ्यायची, हे असं होऊन चालणार नाही. खरं. ग्राहक जागो. या सगळ्यामध्ये आपल्या ज्या मुख्य गरजा आहेत त्यावर आपण जास्त जर फोकस केलं सुरक्षिततेच्या बाबतीत, तर सगळ्यात पहिलं तर येतं आपलं अन्न जे आपण खातो ते. आणि अलीकडे खूप ऐकायला येतं आहे की त्याच्यामध्ये भेसळ होते किंवा आपण जे अन्न खातोय ते सुरक्षित आहे का, याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे, कारण अन्न ही म्हणजे पहिली आपली जीवनावश्यक गरजच आहे. त्यामुळे रोजचे आपली सुरुवातच मुळी चहा पाणी किंवा म्हणजे तिथून आपली म्हणजे अन्नाने होते. त्यामुळे हे अन्न हे अत्यंत सुरक्षित असलंच पाहिजे. आपण घरी जे अन्न शिजवतो ते आपल्या स्वच्छता किंवा ह्याचे सगळे नियम पाळून आपण करतो किंवा आपल्या हाताने ते बनवलेलं असतं. पण जेव्हा आपण बाहेर खातो, हॉटेलमध्ये खातो, धाब्यावर खातो, अगदी रस्त्यावरच्या टपरीवर खातो, त्यावेळेला हा सुरक्षिततेचा प्रश्न फार मोठा असतो. कारण त्याच्यात वापरलेले पदार्थ कुठले असतील, कसे असतील, असं आपल्याला नेहमी जाणवत राहतं. आता विशेषतः जिकडे तिकडे चायनीज फूड खाण्याची भयंकर क्रेज आलेली आहे मुलांच्या. शाळेतून घरी परत जाताना प्रत्येकाच्या हातात ते असं लाल भडक काहीतरी असतं आणि ते खात असतात मुलं. म्हणजे दिसत हे काय खातात. आता ते जे रंग वापरलेत किंवा त्याच्यासाठी वापरलेले प्रिझर्वेटिव्ज आहेत, ही आता तुम्हाला ॲलर्जी निर्माण करू शकणारी असतात. किंवा जेव्हा एखादा आपण पॅकबंद वस्तू खरेदी करतो, पण त्याचं भौतिक स्वरूप काय आहे, म्हणजे समजा बिस्किट आहे तर ते कुरकुरीतच आहे ना, मऊ पडलेलं नसावं ते. तर हा सुद्धा एक त्याच्यात भाग आहे. त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत, परत आलो आपण इन्ग्रेडियंट्सवरच की बाबा त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे, त्याची ते ॲलर्जी तर नाही ना उमटणार, हे पण एक बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर ती वस्तू शिळी झालेली असेल, पॅकबंद वस्तू किंवा अगदी हॉटेलमधली पण वस्तू, तर त्याच्यामध्ये काही बुरशी निर्माण झाली आहे का, काही विषाणू तयार झालेत का, काय जीवाणू तयार झालेत का, म्हणजे ते सुद्धा आपल्या जर अनवधानाने पोटात गेले पदार्थ तर आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं, आपण आजारी पडू शकतो, म्हणजे आपलं सगळ्याच दृष्टीने हे होऊ शकतं. त्यामुळे हा सुरक्षिततेचा म्हणजे अन्नाच्या बाबतीतली सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. पण असं समजा आपल्या जर लक्षात आलं की कोणीतरी भेसळ करतंय किंवा आपण जे खातोय ते भेसळयुक्त आहे, अन्न भेसळ तर होत असते नाही का, आपण ऐकतो, तर त्या संदर्भात काही म्हणजे कुठे जायचं किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर काय शिक्षा होऊ शकते? आता आपण ग्राहक म्हणून तक्रार करू शकतो आणि तक्रार कुठे करायची हे आपल्याला आपल्या कार्यक्रमांमधून समजलंच आहे. पण जो अशा पद्धतीने हे काम करतोय भेसळीचं, त्याच्यावर त्याला काही दंड किंवा किती कठोर कारवाई आहे ना. आपल्याकडचे कायदे खूप चांगले आहेत. FDA म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांच्याकडे तुम्ही तक्रार केली तर त्याची अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत त्याची तड लागू शकते आणि नुकसान भरपाई पण मिळते. पण काय आहे की ते त्याच्यामुळेच त्याची तब्येत बिघडली आहे, तो पदार्थ खाल्ल्यामुळेच त्याची तब्येत बिघडली आहे, ग्राहकाची तब्येत बिघडली आहे, हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. हां, हे मात्र ती जबाबदारी मात्र ग्राहकावर टाकलेली आहे. पण ते जर का सिद्ध झालं तर ज्याच्याकडून त्याने ती खरेदी केलेली आहे वस्तू, तर ती म्हणजे हॉटेल असेल, दुकान असेल, तर त्याला दंड होऊ शकतो. अगदी तुरुंगवास म्हणजे मृत्यू समजा झालेला असेल तर अगदी 7 वर्षापर्यंत तुरुंगवास करण्याची आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे की जी जन्मठेपेपर्यंत सुद्धा एक्सटेंड होऊ शकते. म्हणजे इतके कायदे आपल्याकडचे कडक आहेत. म्हणजे त्याचं गांभीर्य ओळखून आता इथपर्यंतची शिक्षा दिली जाऊ शकते. हो 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 हो, हे त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे अशा दृष्टीने ते खूप म्हणजे अगदी आता आपण हे अन्नाचं बोलतोय, पण प्रवासाच्या बाबतीत सुद्धा आपण असेच सगळे कायदे बघितले ना तर दंडाची तरतूद आपल्याला आहे, नुकसान भरपाईची तरतूद आहे. येस,
म्हणजे ग्राहक हां जी जरूर सांगावं वाटतंय की मंगलाताईंच्याच विषयाला पुढे धरून की ग्राहक संरक्षण कायदा जो आता नवीन आलेला आहे ना, त्याच्यात प्रॉडक्ट लायबिलिटी म्हणून एक स्पेशल चॅप्टर टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ॲडिल्टरेटेड फूडसाठी आपण कंप्लेंट करू शकतो आणि मृत्यू झाला तर जन्मठेपेपर्यंत होऊ शकतंच, पण काही इंजुरी झाली नाही तरी सुद्धा 1 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. म्हणजे फॉल्ट लायबिलिटी म्हणजे इंजुरी व्हायची किंवा काही त्या माणूस आजारी पडायची गरज नाही, फक्त ॲडल्ट्रेशन आहे, भेसळ आहे म्हटलं आणि ते प्रूव्ह झालं तरी तुम्हाला ती शिक्षा होऊ शकते. तुम्ही वस्तूंबद्दलचा आता उल्लेख केलाच आहे, तर त्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा की ही जी प्रॉडक्ट लायबिलिटी असते किंवा वस्तू आपण ज्या खरेदी करतो त्या सुद्धा आपण वापरत असतो किंवा त्याच्यापासून सुद्धा आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, इजा होऊ शकते, काही होऊ शकतं. त्या संदर्भात कशी सुरक्षितता आपण सांभाळायची, काय नियम कायदे आहेत? तर काय आहे की ग्राहक संरक्षण कायदा जो नवीन आलेला आहे 2019चा, त्याच्यामध्ये त्यांनी मॅन्युफॅक्चरर म्हणजे तयार करणारा, विक्रेता आणि जो सेलर असतो ह्या सगळ्यांच्या लायबिलिटीज आहेत त्या स्पेसिफिक सांगितलेल्या आहेत. बरोबर. जर का मॅन्युफॅक्चरर डिफेक्ट असेल तर ती लायबिलिटी त्याची असते. अच्छा, म्हणजे वस्तू बनतानाच त्याच्यात ती सदोष असेल तर ज्याने बनवली आहे त्याची ती लायबिलिटी. किंवा विक्रेत्याची लायबिलिटी कधी असते की त्यांनी ग्राहकाला नीट माहिती दिली नाही किंवा मॅन्युफॅक्चरर कडून माल घेऊन बऱ्याचदा ते स्वतःच काहीतरी त्याच्यात अल्टरेशन करतात, मग अशा वेळेस ती लायबिलिटी असते विक्रेत्याची. अच्छा. किंवा वितरकाची सुद्धा लायबिलिटी आहे की त्यांनी माल नीट स्टोअर केलाय किंवा नाही, किंवा त्या माल पुढे पाठवताना विक्रेत्याकडे पाठवताना त्यांनी त्याच्यात काही अल्टरेशन केलेलं आहे, बदल केलेले आहेत, ही ते डिस्ट्रीब्युटरची लायबिलिटी आहे. आणि एवढंच नाही तर मला ह्याच्या पुढे सांगायला वाटेल की ग्राहकाची सुद्धा लायबिलिटी असते. बऱ्याचदा आपण काहीतरी एखादी वस्तू घेतो आणि नाही ती अशी नाही, थोडीशी अशी करूया, ही वायर तिकडे लावूयात, ही एक मेंटॅलिटी असते आपली, थोडंसं आपलं नॉलेज त्याच्यावरती अप्लाय करायची. तर अशा वेळेस जर का काही प्रॉब्लेम झाला तर मात्र ती त्या ग्राहकाचीच जबाबदारी असते. किंवा त्यांचं जे काही पॅम्पलेट असतं त्याच्या प्रमाणे आपण त्याचा वापर नाही केला किंवा ज्याच्यासाठी ती वस्तू असते त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही वापर केला तर ती जबाबदारी ग्राहकाची असते. मग त्यावेळेस आपण विक्रेता किंवा मॅन्युफॅक्चररला जबाबदार नाही धरू शकत. म्हणजे मगाशी आपण जी सुरुवात केली कार्यक्रमाची की माहितीचा जो हक्क आहे, तर आपल्याला जी त्या वस्तूबरोबर माहिती पत्रक दिलेलं असतं ते वाचणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि त्याच्या आधीच आपण तक्रार करायला गेलो तर दाद मिळणार नाही. कसं आहे ना त्याच्यामध्ये की केवळ हक्क आणि कर्तव्य ही नाण्याची परत 2 बाजू आहेत. तर ग्राहकाचे सुद्धा काही कर्तव्य सुद्धा त्याच्यामध्ये असतात की आता सरकारने तुम्हाला दिलेले आहेत की तुम्ही आता साधं आपण एक कुकरचं, आता आपण हे बघतोय सारखं कुकरचं उदाहरण आपण घेतलं तर कुकरला ISI मार्क आहे. आता तो का दिलेला आहे की अशा काही घटना पूर्वी घडलेल्या होत्या की जास्त प्रेशर झाल्यामुळे त्याचा व्हॉल्व उडाला किंवा झाकण उडालं आणि त्याच्यातनं झालेले ॲक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर होतात. आणि आता आपल्याला शहरी भागात एवढं कळत नाही, पण आपण बाहेर गेलो म्हणजे शहराच्या बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची बरीच हल्ली उत्पादनं तशी येतात, त्याच्यात डुप्लिकेट उत्पादनं येतात त्याच्यातून. तर त्यावेळेला मी ISI मार्क असलेलाच कुकर खरेदी करीन हे माझं कर्तव्य आहे त्याच्यातून. ते मी काय खरेदी म्हणजे तुम्हाला दिलेले कायदे आहेत पण ते जर मी डोळसपणाने वापरले नाहीत तर मग कायद्यांचा अधिकारांचा अर्थच राहत नाही ना. सुरक्षिततेसाठीच दिलेल्या या गोष्टी आहेत. ह्या जे वेगवेगळे मार्किंग असतात त्याच्यावर पण आपण सविस्तर बोललोय आपल्या बोललेलो आहोत आपण, पण ते अधोरेखित व्हायला पाहिजे परत म्हणजे त्याच्यात. हे मार्किंग तुम्हाला सुरक्षिततेची हमी देतात आणि जर काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन पण मिळू शकतं. त्याची हमी अशा प्रकारे सुरक्षिततेची हे सगळे मार्क देत असतात नाही का. म्हणजे तुम्ही जसं म्हणत होतात की मला 3 ठिकाणी मी ग्राहक म्हणून तक्रार आणि त्याचा निवारा होऊ शकतो. एक तर मॅन्युफॅक्चर जो असतो तो, विक्रेता आणि जो डिस्ट्रीब्युटर असतो तिथे वस्तूचं जर झालं तर. मला मंगलाताईंकडे यायचं आहे. ह्या सगळ्यामध्ये कंप्लेंट्स आपण ज्या करतो वेगवेगळ्या, त्या तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणी आपण करू शकतो, पण त्याच्या अगोदर जागृती ही खूप महत्त्वाची आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायत सातत्याने 50व्या वर्षात पदार्पण केलं, आपण हे काम करत आलो आहोत. तर त्याच्याबद्दल तुम्ही आधी काय सांगाल की ही किती महत्त्वाची स्टेप आहे? अगदी बरोबर आहे, कारण ही लहान लहान जी मुलं, मी मगाशी चायनीजच्या वस्तूंचं उदाहरण दिलं, त्यांना हे सगळं माहितीच नसतं
की अरे हे मी खातोय की हे किती चांगलं आहे, त्याचा दर्जा कसला आहे, काय मी म्हणजे हे पोटात गेल्यानंतर माझ्यावर काय परिणाम होणार हे त्यांना माहितीच नसतं. मग त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचायला पाहिजे. मग ती कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो. शिक्षण विभागाचं हेच मुख्य काम आहे की ही जागृती करत राहणं सतत. तर निरनिराळ्या प्रकारे आम्ही लेख लिहितो, पथनाट्य लिहितो किंवा पथनाट्य सादर करतो, लेक्चर्स तर देतो. त्याच्याशिवाय आमची जी कंझ्युमर प्लाझाच किंवा ग्राहक पेठा आम्ही आमच्या म्हणून ज्या भरवतो तिथे आम्ही एक जागो ग्राहकचा स्टॉल ठेवतो आणि या स्टॉलवरती जे नवीन येतात लोक त्या लोकांना सारख्या हे आम्ही निरनिराळ्या प्रकाराने माहिती करून देत असतो की बाबा सुरक्षितता म्हणजे नेमकं काय, तुम्ही कुठे काय बघायला पाहिजे, कशीच ती सांभाळायला पाहिजे. म्हणजे हे सातत्याने आमचं काम चालू असतं. मुलांचा प्रतिसाद कसा असतो या सगळ्याला? मुलांचा प्रतिसाद खूप चांगला असतो. विशेषतः आजूबाजूच्या ज्या शाळा असतात त्या शाळेतली मुलं बऱ्याचदा येतात आणि मग त्यांना आम्ही तिथे निरनिराळ्या प्रकारची खेळणी ठेवलेली असतात. तर त्या म्हणजे आमच्याकडे ती एक मुद्दाम आम्ही सापशिडी बनवून घेतलेली आहे. म्हणजे सापशिडी माहिती आहे की आपल्याला शिडीने वर चढता येतं पण सापांनी गिळलं की परत खाली यावं लागतं. मग आम्ही अशी सापशिडी करून घेतली आहे की बाबा तुम्ही जर आरोग्याच्या विषयीचे चांगलं काही केलं तर तुम्हाला ती शिडी मिळते की तुम्ही वर जाता. पण हे असे नको असलेले पदार्थ खाल्ले की मग ते साप तुम्हाला मिळतो. म्हणजे असे आम्ही ते खेळाच्या रूपाने सुद्धा त्याच्यात जागृती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे हक्क एकमेकांमध्ये असे मी मंगलच्या एका ह्याला आणखीन एक हे देईन की एक चांगला उपक्रम आमच्याकडे म्हणजे आम्ही तो बरेच वर्ष राबवतोय मी ह्याच कंझ्युमर प्लाझाच्याच ह्याच्यातून. मग बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं बऱ्याच वेळेला दिसतं शहरामध्ये ह्या अशा गोष्टी फारशा होत नाहीत पण तुम्ही बाहेरचे ज्या वेळेला एस टी स्टँड असतात किंवा इथे असतात इथे छोटी छोटी दुकानं चॉकलेट गोळ्यांची असतात अतिशय बारीक फरक केलेल्या कॅडबरीचं वेगळं हे किंवा एखाद्या बिस्किटाच्या रॅपरला एखाद्या स्पेलिंगचं कुठेतरी केलेलं आणि हुबेहूब दिसणारी तशी ह्याचे रॅपर्स जमा करणं आणि मुलांसाठी ती जागृती म्हणजे आता असं आहे ही असे जे डुप्लिकेट माल आलेला असतो त्याच्यापासून तुमची अन्न सुरक्षितता धोक्यात येते त्याच्यातून. मग त्याच्यापासून जागृत करायचं असेल तर लेबल रीडिंग म्हणून हा जो प्रकार असतो त्याच्यासाठी वेगवेगळी रॅपर्स जमवायची त्याचं एक्झिबिशन त्याच्यात ठेवायचं की मुलांनी असली काय आहे आणि नकली काय आहे ह्याला मी असली नकली प्रोजेक्ट म्हणतो. असली काय आणि नकली काय प्रोजेक्ट आहे त्याच्यातनं ती मुलं बघतात आणि त्याच्यातनं त्यांना जे लहान वयात जे ज्ञान होतं की बाजारात गेल्यानंतर मी नेमकं काय बघून खरेदी करायचं आहे. शेवटी कुठलीही गोष्ट अशी तुम्ही नुसतं व्याख्यानातून आणि सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकली ज्या वेळेला बघितलं जातं डोळसपणाने बघितलं तर त्याचा इफेक्ट त्या मुलांवरती पुष्कळ होतो आणि तो आपोआप घरापर्यंत मुलं मग घरातल्या आईवडिलांना शिकवतात हे बघून घे इथे गेल्यानंतर हे बघून घे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ग्राहक शिक्षणाची जी प्रोसेस आहे ती लहान वयापासूनच सुरू झालेली असते त्याच्यात. हे सगळं जे आपण बोलतोय ते आपल्या आरोग्याशी आपल्या जगण्याशी संबंधित आहे. रोज जगताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवायचं आहे आणि जेव्हा जगणं म्हणतोय तेव्हा त्याच्यात आरोग्य सेवा आली कारण वैद्यकीय सेवा आली कारण ती तर आता मला वाटतं गरज झालेली आहे बऱ्याच अंशी सगळ्यांसाठीच. तर वैद्यकीय सेवा घेत असताना किंवा आरोग्य सेवाबद्दल आपण जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा ग्राहकांनी सुरक्षितता कशी सांभाळली पाहिजे, कोणते मुद्दे त्याच्यामध्ये येतात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? जसं मगाशी अनुताई बोलल्या ना की जन्माच्या आधीपासून म्हणजे आईच्या पोटात असल्या जे बाळ असतं तेव्हापासून तो ग्राहक असतो. जसं पोटात असताना त्याला योग्य पोषण मिळालं पाहिजे, औषधं मिळाली पाहिजे, त्याच्या व्यवस्थित सगळ्या टेस्ट झाल्या पाहिजेत किंवा ॲनोमॅली स्कॅन आपण म्हणतो की बाळात काही व्यंग तर नाही ना हे सगळं बघणं हे त्या बाळाचा अधिकार असतो. त्याच्यानंतर जन्मानंतर त्याला व्यवस्थित औषधं मिळणं, वॅक्सिनेशन्स मिळणं किंवा त्याला योग्य वेळेस दूध मिळणं. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचदा ब्रेस्ट फिडिंग सफिशियंट नसेल तर आपण त्यांना पावडरचं दूध देतो. मग त्या पावडरमध्ये काही भेसळ आहे का? कारण अशी ठाण्याला असताना आमच्याकडे केस आली होती की ज्या पावडरमध्ये भेसळ होती आणि मग त्यांनी ती केस दाखल केली होती. पण बिनभेसळीची पावडर मिळणं किंवा बिनभेसळीची औषधं मिळणं, मल्टीव्हिटॅमिनचे ड्रॉप्स असतात तर हे त्या बाळाचे अधिकार असतात. तसंच त्या आईला योग्य प्रमाणात ट्रीटमेंट मिळणं, कॅल्शियम, आयर्न जे काय व्हॉटेवर जे काय असतं ते मिळणं, वॅक्सिनेशन मिळणं हा तिचा अधिकार असतो. तर इथपासून म्हणजे जन्माच्या आधीपासून आपण ग्राहक असतो आणि ते आपल्याला सगळं मिळायला पाहिजे. तर वैद्यकीय सेवांमध्ये काय असतं की एकतर
निग्लिजन्स असू शकतो, म्हणजे एखादी गोष्ट जी करायला पाहिजे ती केली गेली नाही, इंजेक्शन द्यायला पाहिजे ते दिलं गेलं नाही, ब्लड द्यायला हवं होतं पण ते दिलं गेलं नाही, किंवा एखादी गोष्ट जी द्यायला नको होती ती दिली गेली, चुकीचं इंजेक्शन दिलं गेलं, इथपासून ते वैद्यकीय सेवांच्या बाबतीत जे निष्काळजीपणा असतो तो सुरू होतो. त्याच्यामुळे ते अगदी मरेपर्यंत आपण वैद्यकीय सेवेचे ग्राहक असतो. बरोबर. आणि प्रत्येक वेळी असं असतं की डॉक्टरची चूक असतेच असं नाही, निष्काळजीपणा असू शकतो किंवा थोडंसं एरर ऑफ जजमेंट जे आपण म्हणतो तसं असू शकतो, पण त्याचा परिणाम काय होतो तर ग्राहक सफर होतो. बरोबर. काही वेळेला असं होतं की वैद्यकीय सेवा घ्यायलाच उशीर होतो, असं सुद्धा होऊ शकतं की पेशंट पोहोचलाच थोडा उशिरा आहे, किंवा मग तिथे मग त्याला काहीतरी वेगळा अनुभव येण्याची शक्यता असते. ह्याच्यात थोडीशी ग्राहकांची पण जबाबदारी असते. आता आपण बघतो की प्रेग्नन्सीमध्ये लेबर पेन सुरू होतात, जाऊ नंतर अजून काय फारशा कळा नाही आहेत, थोड्या वेळाने जाऊ असं करून जेव्हा अगदी फायनली म्हणजे डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा मग ते धावपळ करत हॉस्पिटलमध्ये पोचतात. मग अशा वेळेस समजा डॉक्टर ताबडतोब अवेलेबल नसेल तर मग मी ही जबाबदारी कोणाची, कारण डॉक्टर पण शेवट माणूस आहे, त्याला पण काहीतरी तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे आली आणि डिलिव्हरी झाली असे कितीतरी गोष्टी घडतात. बरोबर. त्याच्यामुळे ग्राहकांनी थोडं जबाबदारीने वागायला पाहिजे. ताप आलाय तर तो अंगावरती काढणे, एस्पेशली कोविड पिरियडमध्ये आपण बघायचो की ताप आलाय, थोडासा खोकला आहे, ठीक आहे, होईल बरा, आणि मग तो कोविड निघतो. आणि अशा ह्याच्यात किती चांगली लोक गेलेली आपण पाहिलेली आहेत, आमचे काही सहकारी सुद्धा ते ह्याच्यात गेलेले आहेत की ठीक आहे काही नाही, 2 दिवस बघू, मग एक्सरे करू, मग जाऊ. त्याच्यामुळे ग्राहकांनी पण तेवढं सतर्क राहिलं पाहिजे की आज मला बरं नाही तर आपण ताबडतोब डॉक्टरकडे जावं किंवा ते जे काही सांगतायत ते ऐकावं, ती मेडिसिन्स घ्यावी. बरोबर. तर इथे पण थोडंसं हे होतं की बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की नाही डॉक्टरकडे गेलं की ते ॲडमिटच करणार, असं नसतं. म्हणजे बेसिकली आपली तब्येत सांभाळायची, आपलं आरोग्य सांभाळायची खरी जबाबदारी ग्राहकाची असते. मी हा विषय का काढला कारण आज आपण दोन्ही गोष्टी बोलतोय, म्हणजे सुरक्षितता ही जे सेवा आणि वस्तू आपल्याला देत आहेत त्यांची जशी जबाबदारी आहे तशी आपण पण पहिली पायरी उचलली पाहिजे. कर्तव्य हातात हात घालून चालतात तसं आहे प्रकार. पण सबनीस मॅडम, समजा ह्याच्यामध्ये असा अनुभव एखाद्या पेशंटला किंवा ग्राहकाला आला हलगर्जीपणाचा किंवा वैद्यकीय सेवेच्या बाबतीत, तर दाद मागायचे काय तरतूद आहे? म्हणजे त्याच्या आधी तुला मी एक उदाहरण देते की हे झालेली केस झालेली आहे की एक पेशंट होती, तिला काही ऑपरेशन लागणार होतं पण ती प्रचंड ओबीज होती, तिचा ब्लड ग्रुप रेअर होता, आणि अशा वेळेस त्या डॉक्टरांनी त्या ऑपरेशन जे आज करायच्या ऐवजी 15 दिवसांनी केलं असतं तरी बिघडणार नव्हतं असं होतं. पण तिचं कोणत्याही तपासणी झाल्या नाहीत, कोणतेही ब्लड त्याच्यासाठी तयार ठेवलं गेलं नाही. आणि आपल्याकडे मुंबईत एवढी चांगली मोठी हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत की जिथे अंडर वन रूफ तुम्हाला सगळ्या फॅकल्टीज मिळू शकतात. पण अशा पेशंटला अशा कॉर्पोरेट हॉस्पिटलमधून स्वतःच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करून ताबडतोब दुसऱ्या दिवशी सर्जरी केली. शेवट झालं काय, तिला खूप रक्तस्राव झाला, ब्लड मिळालं नाही, ती गेली. दुसरं असंच एक उदाहरण आहे की डिलिव्हरीच्या वेळेस माहिती होतं की बाबा इथे ब्लड बँक्स नाही आहेत आपल्याकडे, रेअर ब्लड ग्रुप आहे, पहिलं सीझर झालेलं आहे, दुसरं सीझरच लागणार आहे, तरी पण तिला ब्लड तयार न ठेवता ऑपरेट केलं, ती पण बाई डिलिव्हरीच्या काळात गेली. तर म्हणजे हे जे आहे आता ह्याला हलगर्जीपणा म्हटल्याशिवाय दुसरा काही वर्डच नाही आपल्याकडे. तर अशा प्रकारचं जर का हलगर्जीपणा असेल तर आपण 3 ठिकाणी तक्रारी करू शकतो एकाच वेळेस आपण जाऊ शकतो. पहिलं म्हणजे मेडिकल काउन्सिलमध्ये त्या डॉक्टरच्या अगेन्स्ट करू शकतो, दुसरं म्हणजे कन्झ्युमर कोर्टात करू शकतो किंवा म्हणजे ग्राहक मंच जे आहेत तिकडे, आणि तिसरं म्हणजे क्रिमिनल कंप्लेंट, पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकतो. आणि ह्या तिन्ही तक्रारी तिन्ही ठिकाणी आपण ॲट अ टाइम जाऊ शकतो. अच्छा. कारण काय असतं की क्रिमिनल कंप्लेंट करून ग्राहकाला काही मिळणार नसतं किंवा त्याच्या नातेवाईकांना काही मिळणार नसतं, पण डॉक्टरला मात्र तुरुंगवास किंवा दंडात्मक कारवाई त्याच्यावरती होऊ शकते. इथे रिलीफ वेगळा आहे. MMCत गेलं किंवा मेडिकल काउन्सिलमध्ये गेलं तर ते डॉक्टरची सनद कॅन्सल होऊ शकते किंवा सस्पेंड होऊ शकते. म्हणजे इथे परत वेगळा रिलीफ आहे. वेरच कन्झ्युमर ग्राहक न्यायालयात गेलं तर ग्राहकाला नुकसान भरपाई मिळू शकते. त्याच्यामुळे तिन्ही ठिकाणी रिलीफ जे काही मिळतात ते वेगळे असतात.
त्याच्यामुळे आपण तिन्ही ठिकाणी जाऊ शकतो. फक्त इथे एक आवर्जून सांगावं असं वाटेल की क्रिमिनल कंप्लेंट करणं तेवढं सोपं नसतं. सोपं नाहीये खरं. एकतर काय की कोणताही डॉक्टर तुझं काही नुकसान व्हावं माझ्या पेशंटचं म्हणून काही करत नसतो. म्हणजे ते क्रिमिनल माइंड किंवा ज्याला मेन्सरिया म्हणतात तसं काही नसतो त्याचा. दुसरं म्हणजे इथे सबळ पुराव्याची गरज असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की क्रिमिनल कंप्लेंटपेक्षाही दुसरे 2 मार्ग चोखाळले तर जास्ती चांगलं होतं. आणि बेसिकली त्या डॉक्टरनी पुढे काय करावं हा त्याचा प्रश्न असतो. आज माझा प्रश्न काय की आज माझा एवढा खर्च झालेला आहे तर तो मला मिळवणं. त्याच्यामुळे कन्झ्युमर कोर्टमध्ये ग्राहक न्यायालयात गेलं तर ते साध्य त्याचं होऊन जातं की त्याला नुकसान भरपाई मिळू शकते, केलेला खर्च मिळू शकतो. आपल्याला काही कोणाचं मुद्दाम नुकसान करायचं नसतं, पण आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण सतर्क मात्र राहायला पाहिजे. खूप म्हणजे मला असं वाटतं अर्चना, म्हणजे ह्याच्यातला आणखीन एक मधला मार्ग म्हणजे कधीतरी डॉक्टर आणि पेशंट मध्ये जर एक संवाद झाला, म्हणजे असं जर झालं तर, कारण काय आहे कोर्टाची पायरी चढायची म्हणजे तो जो कालापव्य आहे आणि सगळ्याच गोष्टींचा जो व्यय होतो मानसिक, कारण हे काही खूप आनंददायी घटना नसते, तेच बोलणं म्हणजे आधीच झालेल्या नुकसानीने तो ग्राहक त्रस्त झालेला असतो. तर त्याच्यात हे सामंजस्याने जर होऊ शकतं. आता इनफॅक्ट कंझ्युमर नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात सलोखा मंच याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे, मध्यस्थाला, ज्याला आपण मेडिएशन म्हणतो. बरोबर, की जिथे आपल्याला वाटतं की मेडिएशन करून सलोखा करून काही सेटल होण्यासारखं असतं तिकडे नेहमी करावं. कारण एकतर काय असतं की आमचं म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतचं सुद्धा समेट म्हणून प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपण मेडिएशन करतो आणि बऱ्याच केसेस आपण सक्सेसफुली सोडवलेले आहेत. आता त्याचा फायदा काय असतो की स्वस्त असतं, तिथले फारसा काही खर्च येत नाही, वकिलाचा खर्च नसतो, वेळ भरपूर वाचतो. कोर्टात हे तारीख पे तारीख जे काय असतं ते तो वेळ सगळा इथे वाचतो. पुन्हा इथे अपील करायचं तरतूद नाही आहे. एकदा का तुमचा सलोखा झाला, ते कन्सेंट टर्म्स फॉर्म झाले की त्याच्यावर तुम्ही अपील नाही करू शकत. आणि दोघांच्याही मर्जीने आहे ते, तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटतं. त्याच्यामुळे काही दोषारोप होत नाही. डॉक्टरच्या दृष्टीने असतं की त्याचं कुठे नाव येत नाही किंवा त्याच्या नावाच्या अगेन्स्ट काही बॅड पब्लिसिटी मिळत नाही. पेशंट खुश असतो की त्याला जे काही हवंय ते त्याला मिळालेलं असतं. परत दोघांचे संबंध चांगले राहतात. म्हणजे हे सगळे जर का फायदे पाहिले तर सलोखा मंचकडे जाणं अतिशय चांगला पर्याय आहे. विन विन सिच्युएशन. ॲब्सोल्युटली. या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा एखादी सेवा घेण्यासाठी अनेक गोष्टी ज्या आपल्याला उद्युक्त करतात त्यातली सगळ्यात महत्त्वाची आहे जाहिरात. तर जाहिरातींमध्ये मला बऱ्याचदा काही जाहिराती बघताना असं वाटतं की हे स्टंट जे दाखवले जात आहेत की एक कुठली तरी शीतपेयाची बाटली घेण्यासाठी मी कशाला वरनं एवढ्या उड्या बिड्या मारायच्या आहेत, हा एक सर्वसामान्य ग्राहक म्हणून माझ्या मनात आलेला प्रश्न आहे. तर हे सुद्धा सुरक्षिततेशी संबंधित आहेच की आपल्या, काय सांगाल अनुराधा? नक्कीच आहे. म्हणजे तू आता जे उदाहरण दिलीस ही घडलेली खरी घटना आहे, लखनौमध्ये घडलेली, की त्या शीतपेयाच्या जाहिरातीमधून जो खाली जाणारा ट्रक होता, ट्रक जात असतो एका जाहिरातीत असं दाखवलं होतं, आणि त्या डोंगरावर एक कपल बसलेलं आहे आणि त्याला त्याच्या बरोबरच्या मैत्रिणीला त्याला थोडंसं असं इम्प्रेस करायचं आहे म्हणून तो ते वरून जी काही ती दोरी एक बांधलेली आहे आणि ती घेऊन तो त्या ट्रकवर झेपावतो आणि ती बाटली उचलून तो परत येतो. हे सगळं असताना हे आर्टिफिशियल असतं. पण हे ज्या वयातली मुलं जाहिराती, मोठी माणसं एवढी जाहिराती बघत नाहीत किंवा त्यांना त्यातलं फोलपणा कळत असतं, पण लहान मुलांचं जे संस्कारक्षम वय आहे हे बघत असताना त्यांच्यावरती ह्या जाहिरातींचा जो होणारा प्रचंड परिणाम आहे त्याची दखल ह्या उत्पादकांनी सुद्धा आणि जाहिरातदारांनी खरी तर घ्यायला पाहिजे. आणि असंच ती जाहिरात अतिशय आवडीने बघणारा एक लखनौमधला मुलगा, त्यांनी हा प्रयोग त्याच्या घरी केला आणि तो दुसऱ्या मजल्यावरती राहणारा मुलगा, खाली गाडी उभी होती, आईचं काहीतरी बांधली लोडणी बिडणी काहीतरी आणि वरून त्यांनी ती उडी मारली, त्याच्यात ते मूल गेलं त्याच्यातनं. त्याच्यानंतर ह्या जाहिराती म्हणजे सांगायचं की ह्याची कंपनीला दखल घ्यावी लागलीच, कारण हे न्यायालयामध्ये गेलं प्रकरण. आणि त्याच्यानंतर आता जर आपण जाहिराती अशा जर बघितल्या तर सरकन खाली एक कॅप्शन फक्त येऊन जाते की जी तुम्हाला वाचता पण येत नाही त्या 40 सेकंदाच्या जाहिरातीत. पण तिथेही जे स्टंट दाखवले जातात की त्या गाड्या फिरतायत तुमच्या संबंध डोंगरागरेच्यातून फिरतायत, ब्रेक मारतायत,
अशा ज्या साहसास म्हणजे इनफॅक्ट जाहिरातींचं जे कोड आहे म्हणजे अर्चनाताई जास्त चांगल्या सांगतील कारण त्या आस्कीच्या ह्याच्यावरती पण आहेत की त्याच्यात साहसास प्रवृत्त करणारी जाहिरात नसावी असं आहे, तरीही अशा जाहिराती येतात. आता हा एक पार्ट झाला बरोबर. पण ह्या जाहिरातीतून तुमच्या बऱ्याचशा येणाऱ्या टूथपेस्टच्या जाहिराती, ब्रशच्या जाहिराती. आता कसं असतं ना की आज तुम्हाला टी व्ही आपला खेडोपाडी घराघरातून म्हणजे प्रत्येक घराघरात तुम्हाला टी व्ही नाही अशी गोष्ट दिसतच नाही आणि जाहिरातींचं प्रमाणही वाढलेलं आहे. ज्या वेळेला एखादा आणि बरंच आपला समाज बघितला तर तो सगळ्या स्तरातला आहे, निम्न स्तरातला पण आहे, वरच्या आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरातला पण आहे. त्यामुळे ज्याला जे आवडतं तो त्याच्या ऐपतीला झेपेल त्या गोष्टी तो घेत असतो. बरोबर. एखाद्या अशा निम्न स्तरातल्या म्हणजे ती मुलं असतील, टूथब्रश हवेत, ब्रशही हवा आहे मला, पण मला तो परवडत नाही आहे, जाऊन ज्याची किंमत आहे 90 रुपये एका टूथब्रशची किंमत आहे, तो घ्यायला परवडत नाहीत. आज तुम्ही बऱ्याचशा रेल्वे स्टेशनच्या बाहेर बघितलं तर तुम्हाला असे टूथब्रशचे ढीकच्या ढीक घेतलेले रस्त्यावर फुटपाथवरती विक्रेते दिसतात. टूथपेस्टसुद्धा तुम्हाला दिसतात, साबण दिसतात, शॅम्पू दिसतात. हे सगळे काही ओरिजिनल नसतात. सौंदर्य प्रसाधनं सुद्धा नसतात. असती सौंदर्य प्रसाधनं सगळी तुम्हाला परफ्यूमपासून तुम्हाला फेसवॉशपासून साबणापासून सगळ्या गोष्टी रस्त्यावर विकायला बसलेल्या दिसतात. ज्यांना नाही परवडत ही मंडळी इथून घेतात, पण ते तयार करताना काय वापरलं गेलेलं आहे ह्याची कुठेही माहिती तुम्हाला दिलेली नसते कारण त्या रॅपरवरती कंपनीचं नावही नसतं. अशा वेळेला त्याच्यातून जी तुमची सुरक्षितता धोक्यात येते की जे काही त्या परफ्यूम तयार करण्यासाठी वापरलं गेलेली केमिकल्स आहेत ती कदाचित तुमच्या श्वासनातून आतमध्ये गेली तर चोक होऊ शकतो किंवा तुमची क्रीम्स लावली गेली तर अंगावरती त्याची ॲलर्जी येऊ शकते. अशा वेळेला ज्यावेळेला मोठ्या कंपन्या अशा गोष्टी तयार करतात त्यावेळेला त्यांच्या टेस्ट लॅबोरेटरीज असतात, त्यांना त्यांच्यावरती FDAचं म्हणजे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्टचं एक बंधन असतं त्यांच्यावरती. त्यामुळे त्या ह्याच्यातून ज्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तयार गेलेली क्रीम, तुमचे शॅम्पूज, तुमची लोशन्स, तुमचे फेसवॉश किंवा तुमच्या टूथपेस्ट ह्या ज्या मोठ्या कंपन्या तयार करतात त्याच्यातून धोका एखाद वेळेला होऊ शकतो, नाही असं नाही, पण ती व्यक्तिगत एखादा कोणाला तरी ॲलर्जी असेल तर, पण सरसकट धोका नसतो त्याच्यातून. तर त्यामुळे अशी उत्पादनं खरेदी करताना ग्राहकांनी सावधगिरीने ती खरेदी करायला पाहिजेत. तर त्यामुळे जाहिरातींचा होणारा इम्पॅक्ट, जाहिरातीतून मला खरेदी करावंसं वाटणं हा एक भाग आणि त्याच्यातून होणारी खरेदी हा आणखीन एक महत्त्वाचा भाग आणि मग त्यामुळे धोक्यात आलेली तुमची सुरक्षितता. दुसरा एक भाग याच्यातून आणखीन असा, तू आता सौंदर्य प्रसाधनं म्हणून म्हणालीस म्हणून की आज पार्लरचं तर अक्षरशः पेव फुटले. म्हणजे फास्ट फूड आणि पार्लर हे कॉम्बिनेशन अनेक तुम्हाला एरियामधून असे दिसत राहतील आणि मग ही पार्लर सगळ्यांनाच काही परत तुमचे अशी म्हणजे काय म्हणतो ना आपण व्यवस्थित सगळे कंडिशन्स पाळणारी पार्लर असतात असं नाही. ब्रँडेड, त्याला आपण ब्रँडेड म्हणूया. छोट्या 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 म्हणजे बनियाच्या दुकानासारखी अशी पार्लर्स तुमची उघडलेली आहेत. तिथे तुमची सुरक्षिततेची म्हणजे हायजीनची कितपत दक्षता घेतली जाते, तिथे वापरले जाणारे नॅपकिन्स, तिथे वापरले जाणारे तुमचे कंगवे स्टरलाइज केलेले असतात का त्याच्यातले, तिथे वापरले जाणारे फवारे तुमचे किती स्टरलाइज केलेले असतात, किती त्याच्यातली मॉइश्चर काढण्यासाठी जी काही इक्विपमेंट्स वापरली जातात. त्यामुळे ह्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल असायला पाहिजे. तो FDAचा असतो पण तो कुठे असतो, मोठ्या पार्लर्समधनं असतं. त्यामुळे इथे सुद्धा ज्या परत हे जाहिरातींचाच परिणाम आहे. सगळ्यांना सुंदर दिसावंसं वाटतं आणि ते जाणं हा मानवी स्वभाव आहे, त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे त्याच्यातून. पण तिथली पायरी चढताना आम्ही त्यांच्यातली किमान ही तरी सुरक्षिततेची मागणी तरी करू शकतो की नाही की बाबा तुमचं काय मला जरा नॅपकिन बघू दे, तुमचं स्टरलाइज केलेलं आहे की नाही, किमान पक्षी तो धुतलेला तरी आहे की नाही, तुझा वापरला आणि माझाही मला परत तोच वापरला तर ते काय आहे प्रकार हा सगळा त्याच्यातला. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा आपल्या ज्या सुरक्षितता धोक्यात येतात ना त्याच्यावरती ग्राहकांनी सजग राहणं, त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे ग्राहक शिक्षणाचीच गरज आहे. हे ह्याच्यामध्ये कायदे असणं, कायदे आहेत पण त्या कायद्यांचा वापरपेक्षा सुद्धा ग्राहकाची जागृती ही जास्त महत्त्वाची आहे त्याच्यात. अर्चना मॅडम, तुम्ही जाहिरातींबद्दल काहीतरी तुम्हाला त्याच्यात भर घालायची होती, काय सांगाल? रश्मी, आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ना ते आरोग्य किंवा खाणं पिणं याच्याबद्दल बोललो, सौंदर्याबद्दल बोललो. आता हे सगळं मेंटेन करायसाठी मला काय लागतं? पैसा लागतो. तर आर्थिक सुरक्षितता ही जी काय आहे ही खूप महत्त्वाची आहे. आणि आता जे जाहिरातीच्या अनुषंगाने जे मला सांगायचं आहे, हल्ली तर रमीची बरीच ॲड येते. तर मी एवढे लाख कमवले, मी एवढे लाख कमवले हे सांगतात आणि ग्राहक पण ते ऐकून त्याच्यात खेळतात.
पण त्याबरोबर किती ते गमावतात हे मात्र कोणी सांगत नाही. खरंय खरंय. त्यामुळे आर्थिक सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्याची जास्त आपण काळजी घेतली कारण ते खेळणं फार सोपं जातं त्यांना. हे खेळ आता इतके सरसकट तुमच्या संबंध मोबाईल बरोबर आहे, ते दिसतातच. आगंतुकासारखे येऊन टपलेले आहेत ते. किंवा या मशरूम सारख्या उगवणाऱ्या पतपेढ्या आहेत, तिकडे पैसे गुंतवणं. तर ह्या गोष्टींची पण म्हणजे आर्थिक सुरक्षितता बघणं खूप महत्वाचं आहे. कारण ते असेल तरच मी उद्या डॉक्टरकडे जाईन किंवा माझी सौंदर्याची काळजी घेईन किंवा हॉटेलमध्ये जाईन ना. त्यामुळे आर्थिक सुरक्षितता हे खूप एक महत्वाचा त्याच्यात अँगल आहे. खरं आहे. आणि ह्या सगळ्याबद्दलची वेळोवेळी जागरूकता आपल्या माध्यमातून आपण केलेली आहे. त्या विविध एपिसोड्समध्ये आपण कशा पद्धतीने आपण आपल्या पैशांना सुरक्षित ठेवू शकतो याबद्दल तज्ज्ञांनी खूप छान मार्गदर्शन सुद्धा आपल्या कार्यक्रमांमध्ये केलेलं आहे. या सगळ्यात प्रवास हे सुद्धा म्हणजे आपल्या आयुष्याशी थेट जोडलेली सुरक्षितता आहे. कारण कधी काहीही होऊ शकतं प्रवास करत असताना. तर त्या सुरक्षिततेबद्दल काय सांगाल गाडगीळ मॅडम, की कुठल्या कुठल्या गोष्टी, आता मी अगदीच टोकाचं बोलले आत्ता, पण त्याची पण सुरुवात अगदी छोट्या गोष्टीपासून होत असणार निश्चितच, काय सांगाल? अगदी बरोबर आहे. प्रवास नेहमीच करत असतो, कामानिमित्ताने करतो, पर्यटनासाठी करतो, देवदर्शनासाठी करतो. पण हा प्रवास आपण कुठून कसा करतो, तर आपण गाडी हायर करतो, टॅक्सी हायर करतो किंवा रेल्वेने करतो, विमानातून करतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रवास करत असतो. हा प्रवास करताना म्हणजे ही जी आपण सेवा त्यांच्याकडून घेत असतो, त्या कंपन्यांकडून, त्या ड्रायव्हरकडून, ही सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. कारण तिथे आपलं नुकसान किंवा आपलं आर्थिक नुकसान, आपली शारीरिक नुकसान ह्याच्याशी ते संबंधित असतं. त्यामुळे हा प्रवास आपण व्यवस्थित करतोय ना, किंवा ज्यांच्याकडून आपण ही सेवा घेतोय ते बरोबर काम करतायत ना, हे पाहणं ग्राहकांचं फार मोठं कर्तव्य आहे. अगदी अगदी अपघाताच्या बद्दलच न बोलता सुद्धा समजा आपण ट्रेनने प्रवास करतोय, मग ट्रेनमध्ये आपण त्यांच्या गाद्या, चादरी किंवा नॅपकिन्स घेतो, पण मग ते योग्य स्वच्छ आहेत की नाही, किंवा तिथलं जेव्हा आपण फूड घेतो ते फूड सुद्धा कसं आहे, कुठे बनवलेलं आहे. मध्यंतरी राजधानीच्या बाबतीत आपण ही बातमी ऐकली होती की त्यांच्या त्या चपात्या होत्या त्या धारावीमध्ये बनलेल्या होत्या आणि त्याचे हे झाले होते, कंप्लेंट झाली होती आणि मग ती त्यांनी पॉलिसी बदलली. आणि असं म्हणजे आपण बऱ्याच बाबतीत असं म्हणू शकतो की हा जो प्रवास आहे, तसंच प्रवासाच्या बाबतीत आपल्याला पाणी हे चांगलं मिळालं पाहिजे. मग रेल नीर त्याच्या बाबतीत आहे, ते चांगलं आहे. किंवा तिथे आपल्याला बाटल्या पण स्वस्तात भरून मिळू शकतात चांगल्या पाण्याच्या. म्हणजे अधिकृत जे विक्रेते आहेत, अधिकृत विक्रेते त्यांच्याकडून निवड करणं केव्हाही सोयीस्कर. मला अनुराधा मॅडमना असं विचारायचं की प्रवास, आता आपण त्यांनी सांगितलं की देवदर्शनासाठी जातो किंवा सहलींसाठी पर्यटन, त्याबरोबरीने हल्ली लहान मुलांना कॅम्प्सना पाठवलं जातं वेगवेगळ्या. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता तो कसाच होत चाललेला आहे की जशी जशी ही लाईफस्टाईल बदलते तसं तसं मुलांचं, कारण पूर्वी फॅमिली कुटुंब जायचं सहलीला, आता मुलांना अशा तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्पसाठी वगैरे म्हणून त्यांना सुट्टीच्या दिवसात पाठवलं जातं. आणि अशा बऱ्याचशा संस्था मे महिन्याची सुट्टी लागली, दिवाळीची सुट्टी लागली की 3 दिवसाचे 4 दिवसाचे असे कॅम्प्स ऑर्गनाईज करतात. आणि मग कुठेतरी एखाद्या ठिकाणी त्यांना न्यायचं. मग 3 दिवसामध्ये त्यांना अगदी घोड्यावर बसण्यापासून तीरंदाजापासून सगळ्याचं प्रशिक्षण द्यायचं, असा तो दावा तरी केलेला असतो त्यांनी. ह्याच्या बाबतीमध्ये अतिशय काळजी घ्यायची ती पालकांनी घ्यायची आहे आणि शिक्षकांनी घ्यायची आहे. कारण आपण आपल्या मुलाला आपण ज्यांच्या परक्या लोकांच्या बरोबर जिथे पाठवणार आहोत तिथे असणाऱ्या सुविधा काय आहेत, ते कशा पद्धतीने नेणार आहे, तिथे आसपासचं वातावरण काय आहे, कुठे नेणार आहेत. कारण पैशासाठी काही आजकाल होत सुद्धा असं आपलं जग होत चाललेलं आहे. ह्या निमित्ताने मला मुद्दाम एक घटना घडलेली काही वर्षांपूर्वीची सांगावीशी वाटते की ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आलेली घटना आहे. इतकं झालेलं आहे की डोंबिवलीची एक फॅमिली, त्यांचा एकुलता एक मुलगा, 8 वर्षाचा मुलगा, आणि त्याला उन्हाळी शिबिराला पाठवायचं कुठेतरी जाहिरात आली. त्यांनाही असं वाटलं, कारण सगळ्याच पालकांना हल्ली वाटतं की आपलं 4 दिवसात आपलं मूल एकदम छान टकाटक व्हायला पाहिजे म्हणून पाठवलं त्याला. हे ते 3 दिवसाचा कॅम्प होता. तो 3 दिवसाच्या कॅम्पला तो मुलगा गेला. कॅम्पहून यायच्या दिवशी ज्यावेळेला त्यांनी काउंट घेतला मुलांचं सगळं, तर हा मुलगा दिसला नाही. त्यांनी आसपास थोडीफार शोधाशोध केली, पण मग बाकीच्या मुलांनाही परत आणायचं होतं, त्यामुळे ती ट्रीप परत आली त्यांची. हा मुलगा आलाच नाही. म्हणून आईवडिलांनी कुठे आहे मूल म्हणून विचारलं, मिळत नाही, शोधाशोध चालू आहे. ते स्वतः त्यांच्याबरोबर लोणावळ्याला गेलेली ट्रीप होती, तिकडे गेले.
त्या जागेवर गेल्यानंतर तिथे जवळच्या एका विहिरीमध्ये त्या मुलाचा देह मिळाला. तो मुलगा गेला त्याच्यात पडून. आता हे त्या ऑर्गनायझर्सच्या लक्षात यायला हवं होतं, ते आलं नाही. आणि परत ह्यांचं कसं असतं की हे त्यावेळेला कन्सेंट टर्म्स घेतात, तेव्हा त्याच्यामध्ये ही जबाबदारी फक्त तुमची राहील, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर आमच्याकडे पाठवताय, अशा पद्धतीचं त्याच्यावरती कन्सेंट टर्म्स लिहून घेतल्या जातात. आता तुम्ही जर ट्रिप घेऊन जाणार आहात मुलांना, तर ती जबाबदारी तुमची आहे की प्रत्येक मूल दर 2 तासांनी तिथे त्या जागेवर तुमच्या आहे की नाही बघणं. मूल आहे ते शेवटी, ते कुठेतरी बाहेर गेलं असेल, का कसं पडलं काय पडलं कोणालाच माहिती नाही. ही केस त्याच्यानंतर ग्राहक न्यायालयामध्ये गेली, जिल्हा न्यायालयात गेली. त्यांचा मुद्दा असा होता की तुम्ही तक्रारच करू शकत नाही कारण तुम्ही ग्राहक नाहीत. पण त्यांनी पैसे भरलेले होते ना, त्या मुलाचे पैसे फुकट नेलेलं नव्हतं. त्यामुळे त्या मुद्द्यावरती ती केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. सर्वोच्च न्यायालयातून ती परत जिल्हा न्यायालयाकडे आली. त्याच्यानंतर त्यांना त्याची भरपाई मिळाली, ती गोष्ट वेगळी, पण मूल तर गेलं होतं ना त्यांचं. त्यामुळे ह्या शिबिरात पाठवताना प्रत्येक पालकांनी तुम्हाला सुरक्षिततेचा हक्क दिला आहे, तुम्हाला माहितीचा अधिकार दिलेला आहे. म्हणून आपण जे मगाशी म्हटलं की सुरक्षितता आणि माहितीचा अधिकार हे हातात हात घालून जातात. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा माहिती करून घ्या, ह्या संस्थांची तुम्ही माहिती काढा. हे कोण कुठले येत आहेत, उभे राहत आहेत, ट्रिप ऑर्गनाईज करतायत, आपण पाठवते त्यांना ह्याच्यामध्ये, आणि काय घडते बरं त्यांच्यावरती मुलावरती लक्ष ठेवण्याला तुमच्याकडे किती माणसं आहेत. जनरली असं असतं की बाबा 3 मुलाच्या मागे 1 तुमचा इन्स्ट्रक्टर असायला पाहिजे. तेवढा होता का त्याच्यातून? त्याचं लक्ष होतं का की मुलांना खेळायला सोडलं आणि तुम्ही तुमची मजा करत बसलात? हे सगळे प्रश्न या निमित्ताने कोर्टाच्या समोर आले होते. त्यामुळे अशा ह्याच्यातून जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे त्याची अंमलबजावणी करायची असेल किंवा तो तुम्हाला ठोकून ठोकून स्वतःवरती जर तो घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी माहिती घेणं हे पहिलं कर्तव्य आहे. बरोबर आहे. आणि माहिती घेणं किंवा जागृती ज्याला आपण म्हणतोय ती तर खूप महत्त्वाची आहे, मगाशी गाडगीळ मॅडम म्हणाल्या. पण त्याबरोबरीने समजा असा आपल्याला येऊ नये असा अनुभव आला आणि तेव्हा तक्रार करणं सुद्धा फार गरजेचं आहे. तक्रार म्हणजे ती त्याचं कौतुक असं आहे की त्यांनी ते म्हणजे खरं तर त्यांचं इतकं नुकसान झालेलं होतं, पण त्यांनी त्यांच्या डोक्यात चीड होती की बाबा अशा पद्धतीने केलेल्या ह्याच्यातून आम्हाला पैसे नको आहेत. किंबहुना ते त्याच्यानंतर आल्यानंतर पण ते आले होते ग्राहक पंचायतीकडे, ते म्हणाले आम्हाला पैशाचं नाही, आम्ही हे पैसे डोनेट करून टाकणार आहोत. जे झालं त्यांचं नुकसान ते फार इतकं भयानक होतं की त्यांना पैशाची गरज नव्हती, पण म्हणे या संस्थेला ह्यांना धडा मिळाला पाहिजे की ते परत अशा पद्धतीचा खिलवाड करणार नाहीत. ही भावना महत्वाची. म्हणजे पण असं लावून धरणारे बरेचसे विरळा असतात शक्यतो. आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तेच निर्माण करतो आहोत की जसं जागृती महत्त्वाची आहे ती ॲट फर्स्ट प्लेस झाली पाहिजे, तसं तक्रारी केल्यानंतर परिवर्तन होऊ शकतं, काय काय सुधारणा करता येतील याच्या शक्यता निर्माण होतात. ह्या सगळ्यामध्ये आपण ग्राहक आहोत आणि आपण कशा पद्धतीने सुरक्षित राहायला पाहिजे ह्याकडे आपण लक्ष दिलं. अगदी आता शेवटची काही मिनिट आहेत आणि मला तिघींनाही विचारायचं आहे की एक वेगळा विचार या आपण तिकडे पलीकडे आहोत, आता थोडे अलीकडे येऊया की आपण सुरक्षित खरेदी करणं, आपण आपल्या पर्यावरणाला वाचवणं, पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा विचार ग्राहक म्हणून करणं, ही पायरी सुद्धा किती महत्त्वाची वाटते. मी सबनीस मॅडमकडून सुरुवात करेन, मग तुम्हा दोघींकडे. काय वाटतं तुम्हाला शाश्वत ज्याला आपण जीवनशैली म्हणतोय त्याच्यामध्ये? शाश्वत जीवनशैलीच्या दृष्टीने मुंबई ग्राहक पंचायत बरंच काम करते. आमचं जे डिस्ट्रीब्युशन प्रोसिजर आहे त्यात पण आपण याचा अवलंब करतो, रिसायकल करतो पिशव्या किंवा प्लॅस्टिकचा शक्यतो वापर करत नाही. तर जर का आपली वसुंधरा धरती चांगली राहिली, पोल्युशन नसेल, चांगलं अन्न मिळत असेल, अनपॉल्युटेड चांगली एअर मिळत असेल, तर आपोआपच आपलं आरोग्य सुधारणार आहे. मग आपल्याला मेडिसिन पण घ्यायची गरज नाही, मग तिथले पोल्युशन की ॲडल्ट्रेशनची पण आपल्याला गरज नाही आहे काही विचार करायची. त्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटची, आपल्या धरतीची आपण काळजी घ्यायलाच पाहिजे. ग्राहक म्हणून ती सुद्धा आपली जबाबदारी आहे. गाडगीळ मॅडम? मी तर हेच सांगेन की वसुंधरेची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय की आपण कमीत कमी कचरा निर्माण केला पाहिजे. कचरा निर्माण केला पाहिजे म्हणजे आपण ज्या काही वस्तू घेतो त्या दर्जेदार असल्या पाहिजेत. मग आता हा दर्जा कोण सांगतं आपल्याला की बाबा ही वस्तू दर्जेदार आहे? तर FSSAI ते म्हणजे त्याचं जे अन्नाच्या बाबतीतलं आहे, किंवा ISI मार्क जो आहे, हे जे मार्क्स आहेत किंवा ॲगमार्क आहे, म्हणजे असे जे हे मार्क्स आहेत हे आपल्याला लोगो सांगत असतात की बाबा ही वस्तू दर्जेदार आहे, हे तुम्ही घ्या, तुमचं नुकसान कमी होईल, तुमच्यामुळे कचरा कमी निर्माण होईल. अगदी इको मार्कसुद्धा हे BIS देतं की ती वसुंधरेला म्हणजे अगदी तुमच्या रॉ मटेरियलपासून ते तयार वस्तूपर्यंत
त्या सगळी ती इको फ्रेंडली ती हे असते. तर ते इको फ्रेंडली तुम्ही वस्तू वापरा, म्हणजे त्याच्यामुळेच तुमची वसुंधरा सुरक्षित राहील. आणि आपण वसुंधरा सुरक्षित सुरक्षित ठेवतील. तर आपण सुरक्षित. मॅडम अगदी जाता जाता मी थोडंसं म्हणजे माझा एक वेगळा विचार आहे ह्याच्यातला, की वसुंधरा सुरक्षित म्हणजे नेमकं काय. आज ज्या बेसुमार पद्धतीने वृक्षतोड चाललेली आहे आणि झाडं मारून टाकली जात आहेत त्याच्यामध्ये, आणि जे काही आता निसर्गाचं चक्र आपण बदललेलं आहे ह्याच्यात वसुंधरेला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर वृक्ष संवर्धन हे अतिशय महत्त्वाचं. ह्याच्यातनं सध्याचा जो एक घाणेरडा ट्रेंड दिसतोय सगळ्या ह्याच्यातून, की झाडाच्या मुळाशी ॲसिड घातलं जातं आणि झाडाची वाढ खुंटवली जाते, त्याची अमाप वृक्षतोड होते आणि हे पुढच्या भविष्यासाठी योग्य नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला ह्या माध्यमातून जर असा कुठेतरी संदेश देता आला की वृक्ष वाचवा, झाडं लावा, झाडं जगवा आणि झाडं वाढवा, तरच तुमची वसुंधरा सुरक्षित राहील. पर्यावरणाला चांगलं ठेवून सुद्धा आपण एक उत्तम ग्राहक होऊ शकतो, नाही का. हाच त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावर आपण आपल्या कार्यक्रमाचा समारोप करतोय. तुम्ही तिघी इथे आलात आणि सुरक्षिततेचा जो हक्क आहे खूप छान आम्हाला समजावून सांगितलात. मनापासून आभार मानते तुमचे. आणि आपली भेट होणारच आहे नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.